काय हो पिंके, काय घेतलं? चल बावली, चल हळूहळू चल, पडशील. चल बाबा जवळ जाऊ आपण. बाबा हे बघ, आत्यानं मला बावली घेऊन दिली. गावात बावलीवाला आलता ना, तर आत्यानं घेऊन दिली मला बावली. हो, मस्त आहे हो पिंके. एवढी मोठी बावली हो पिंके, पण हा महाग अशीन का? खायला घेतली हा? नाही म्हणत जाय. आता त्यानं बाई आपल्याला एवढी मोठी गाय दिली, हा एवढ्या दाई आणल्या घरी, तरी अजून घ्यास का त्या जोडून? हा बाबा मी नांदा नाही लावला काही, मी लढली नाही काही. तसंच म्हटलं फक्त मी आईले की बाई बावलीवाला आला, मला बावली घेऊन दे. तर मग आईनं नाही म्हटलं, तर मग आत्यानंच घेऊन दिली. आत्यानं मनानं दिली बाबा, मी नांदा नाही लावला. बरं बरं, जाऊ दे. मस्त दिली वा त्यानं बावली घेऊन तुले. आता खराब नको करू, हा तिच्यासोबत चांगली खेळ. तिला इकडे तिकडे पडू नको देऊ, मग खराब होते. पाणी तिचा डरस किती साजरा आहे. पिंके तुला सारखाच आहे का हो तिचा फराक? दोन बुच्चाई घातल्या होती ना. बरं जाय, घे मग ती बसत ती. जाय खेळत बस बावली संग. आई कुठे गेली हो? आई घरात आहे, स्वयंपाक खोलीत. आई माहित आहे बाबा, आज भजे करून राहिली आणि पुरणाची पोळी बी करून राहिली. बाबा तुम्ही आंबे नाही आणले का? नाही मी नाही गेलो पिंके, ते रामू काका गेले. तर मग मी म्हटलं काय आंब्यासाठी तेवढं जा. मग ते म्हटलं तुम्हीच आणजा आमच्या घरचे आंबे. तर मग आणतीन त्या देतील ना, स्वयंपाका लोक तर येतात त्याचे आंबे. त्यासाठी पाहुणचार करून राहिली नाही. आत्या आली की नाही आपल्या घरी, मग तिसाठी पाहुणचार करून राहिली आई. जाय बस तू बरं ती. मला डोकंच दुखून राहिलं हो पिंके. हा? बाबा डोकं दुखून राहिलं, थांबा मी बाम आणून लावतो. आई जर बाम आहे की नाही बाबा, ती बाम लावली की बातच डोकं बसते. आणि असं असं दाबलं की नाही की त्यांना बी बसते. थांबा मी जातो, मी पहिले बावलीला नेऊन झोपवतो. हा इला झोपून ठेवतो, मग मी तुम्हाला बाम लावून देतो. हा थांबा. हा जाय झोपवताल्या बावलीले, आणि आईले आवाज दे फक्त. आईच देते लावून मग. नाही तर डब्बी दे म्हणा, बामीची डब्बीच दे. जाऊ तिथे स्वयंपाक करून राहिली. तिच्याही मागं लय घोर होऊन राहिला हो पिंके. हाव ना बाबा, आता मी बावली. पण बाबा या बावलीचं नाव काय ठेवू मी? इले बावली बावली म्हणणं चांगलं नाही दिसत ना. हिचं नाव काय ठेवू बाबा मी? सांगा बरं मुलीचं नाव काय ठेवतो? मी हिचं नाव ठेवतो ना बाबा, मग आपण इले नावानंच आवाज देत जाऊ. आहे की नाही? थांबा पण मी इले झोपून ठेवतो. मग ही रडीन ना, ही रडली की तुमचं डोकं अजून दुखेल. इले बदमाश आहे तशी, लढते बाबा हे. मग मी इले झोपून ठेवतो आणि तुम्हाला बाम लावून तुमचं डोकं दाबून देतो. मग तुम्हाला बी बरं वाटेल. बाबा मी मला गॅसवर तुम्हाला चहा करून देऊ का? मला गॅसवर, मी आईच्या चुलीवर नाही करत. अति मला खेबांडे मांडेल आहेत ना, त्या खेबांड्यावर देऊ का चहा करून? तुम्हाला आई डोकं दुखलं की चहा करून देत असते की नाही? मी बी देऊ का बाबा चहा करून? माझं कब्बशी बी आहे बाबा, रान चुकली. मी त्या कब्बशीत तुम्हाला चहा करून आणून देतो. मला बावलीले बी नेतो संग. चालो बावली, आपण बाबाला चहा करून आणू आपल्या खेबांड्यावरून. नाही तर तुम्ही इले सांभाळा बाबा, इले थोड्या वेळ सांभाळा. असं थापता इले, मग थापटलं की लढत नाही. मी त्यातलं चहा करून आणतो. नाही नाही, मी नाही सांभाळत तुला बावलीले. तू घेऊन जाय तर बावलीले संग, लढीन ना ती मग. हा जाय तिला घेऊन जाय आणि तिथं चहा करत बस. हा आणि मग शांततेने पाहिजो, चटका नाही लागला पाहिजे. हा बावलीला झोपून ठेव, मग चहा कर. काय मी तिचा बसेल, जाय. हा चालते. चलो बावली, आपण बाबाचं डोकं दुखून राहिलं तर बाबाला चहा करून आणू. तू रडू नको, माझ्याजवळ बस चुपचाप. काही असते लहानपण, नाही काही टेन्शन नाही, घेणं नाही देणं नाही. त्याच्याच दुनियेत गुंग असतात ते. सापडली ती लेख सोबतीन ती बावली. आता बसते खेत त्या बावली संग. लेका मला डोकसू कोण दुखून राहिलं, डोकसूही दुखून राहिलं, जीवही मैकून राहिला. समजून नाही राहिलं मला. काय दवाखान्यात जाऊ लेकाच? पण जाऊ दे, दवाखान्यात गेले की अजून ते 200 रुपये तर फीस घेतात बाबा. 100 रुपये तर फीस बोलाच लागत नाही देईले. आणि 100 रुपयाच्या त्या गोळ्या देतील देऊन. काही झालं नाही, पुढे 200 रुपयाचा चुना लागेल. अंगच टाकतो कंटाकभर, त्यानं बरं वाटेल. पेरणं आलं जवळ, आता बी बिया नाही आणा लागेल. आता बी खत, एवढे पैसे लेखाचे आता जमा होणं मुश्किलच आहे. आता 4 एकराचं बी म्हटलं तर का सोपं जाते का? आणि लागे खतही. पराठीच पेरा मला यंदा. पराठी पेरली तर कसं कापसाचं पण निघून येते. पण बियाचं कशी सोय लावा, काय समजून नाही राहिलं लेखाचं. जोड पैसा बी काही नाही ना. आता कशी 2-4 हजार जमा झालते, तर हे वाढदिवस आणि कपडे लत्ते पाहुण्याचे पिंकीचे, आणि खर्चही झाला जरा. आता हा नसता केला तर मग ते काहीच नसतं भेटलं. तसंही ते सारे दुखातच होते. आता कसंही ते खुश झाले.
एवढेसे कार्यक्रम करायला लागतात, नाही तर मग लयच होते माणसाले. आपल्याला वाटते की आपण लयच लेखाचं काहीच नाही करत. आता पोरीचा वाढदिवसही ना करसान काय. पण परिस्थिती लयच बिकट करून ठेवली, हाताने केली म्हणा म्या. पहिले पैसा उरतच जाय, चांगले वावर पेरू हे करू तर मधात लयच केलं म्या खरंच. आणि म्हणतात ना, जो गेलेला टाइम येत नाही, आता तो टाइम येते का वापस. आता तशी परिस्थिती आले, उशीरच लागेल. काय करावं, एकदा पेरणं झालं, बियाण्याची सोय लागली की नाही, मग कसं निंद गिन्न तर करतो ना मी घरीच. निंद मी घरी, मी ना हाय मला सोबती येते ते बी. आणि दौऱ्याचा फेरगीर मग म्हणता येते कोणाले की दे बा मारून जोडीवर, बाळ गिळ देता येते जोडीचं. मग ते उदारी राहतात दौऱ्यावाले. फवारा बी मी घरीच मारतो. यंदाच वर्ष मला भारीच आहे जरा सगळे का. कायच करावं, काही समजून नाही राहिलं. का रे मुरली, काऊन बसला रे? हो काही नाही हो बाई, बसलो घंटाकभर तिकडे गाईच्या अंग ते कोठं जर साफ केलं आणि बसणं माया म्हटलं तू मोठ्या घरीच जायलास का. नाही रे बापा, गेलती मी कालच गेलती मोठ्या माझ्या भेटीले, आज नाही गेली मग डबल. अरे आज मी ना बालतोच आहे, स्वयंपाकालाच गुतली. तिला म्हटलं ना कायच मला पावन चारण घेऊन करायला लागते, एवढं काय काय आता हे आहे काय लयच पाहुणे हवं आपण. आता माणूस असता सांगत मग मॅच म्हटलं असतं तिला तोंडानं की बापा जवाई माणूस आहे, कर बाई काही ना काही. आता काय आपलेच आपण बसती पूर्णाची डाळ टाकली त्या ऐकती नाही ना बापा ती. आता पूर्णाची डाळ टाकणं लागे काय का. आंबे सांगत नाही म्हणे लागे, हे बाय आंबे गिंबे काय आणू नको. अरे मला काही आंब्याचे नाही, मावावरच आंबे आहेत. मग काय तर 2-3 झाडं असे मस्त झाले, पण ते यंदा मी आणले नाही तुम्हाला पिकले नव्हते ना. लहान लहान रोपटे आहे तसे काही जास्त निघत नाही. पण आता काय आपलं काय आंबे आणणं रस करणं, तिला म्हटलं राहू दे, पण ऐकते कायची ते. जाऊ दे, करू दे ना. काही बोलतं का व, रसायली आली न तू का पाहुणचारी नाही करणार का. तिचंही बरोबर आहे बाई. तर साडी पाहिली हो, तिने दाखवली का तुझी साडी. साडी आणली बरं तुला मस्त. हो दाखवली बाबा, ते भाऊजाई होती तिची ताकद दाखवल्या तिनं. देऊन दिल त्या 2 साड्या पुढे, दोघी जणी निवडा म्हणे यातला कोणताही रंग. तर तिच्या भाऊजाईनं उचलली एक आणि ती उरली होती ती नाही घेतली. काय करायला लागते रे, सासऱ्याच होत्या साड्या, दोन्ही सारख्याच होत्या, रंग होते फक्त अलग अलग. मस्त आणली, काय आणली रे बाबू. आता भाऊजाईला घेतली तिच्या, ते बरं केलं ते पाहुणीन वय. तर मला तुला साडी गिळी घ्यायची काय गरज होती. काही करत राहते का, काय खर्च करायची गरज होती का तुले. आता पेरण्या पारण्याचा टाइम आहे बाबू. नाही हो बाई, आता तिच्या भावजईला घेतली तर मग म्या म्हटलं तुला फोन येलच होता की तू येतो, मग म्या तुला आणली. काही बोलतो का तुला काय एक साडी बी घेऊ नये का मी काही. आणि पावन घेऊन तर काय असते बाई, खाय प्यायनं काय 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 याला पेरणं राहत असते काय, काही बोलून राहिली. बस आणि टाक बस. काय म्हणतो तो घरी सबन साजरा आहे, पाहुणा घेऊन मजा येत आहे. हो सगळं बाबा आपापल्या कामाला लागेलाय. लेकर त्याची कामं करतात. हे बुडा आमच्यावर म्हशी आहेत बाबा, देईल त्या म्हशीचं करणं लागे, त्याच दूध काढणं देईक ना. मग पैसे बी आमच्याच जवळ ठेवतो आम्ही. ती त्याचे वावर सांभाळतात, त्या लाईनानं ते मेटेटो घेतला बाबा, तो त्याच्या त्या गाडीवर असते. बरं आहे ना. आणि एखादच आहे का अजून, का झाले वाले. आता लाईनाचं लग्न झालं तर चालू होतं ना काय, वालं व्हायचं. मग काय झालं. नाही अजून तर काही नाही, चालू असते ठासठूस. आता झाल्या ना दोघी जणी, तर मग ते जमत नाही. पण ते चालू आहे, मला वाटतं चालू आहे तितके तर चालू ठेवा आणि 1 दिवस त्याचं त्याला देऊन द्या. तशी त्याची वावर बाबू अलग अलग करून गेलाय. ताजा बाई काही कमी हुशार नाहीये, त्यानं पहिल्याच दोघा भावाच्या नावानं अलग अलग करून ठेवले ना. आमचं अलग करून ठेवलं 2 एकर. 2 एकर ठेवलं आम्ही आमच्या हिशावर. सकाळी कोण वागवलं नाही तर 2 एकरातलं पीक काढून आपण खाऊ तरी शकतो. कुठे त्याच्या भरोशावर बसायला करते. आणि त्याच्या नावानं 4-4 एकर देऊन दिलं की नाही. कोणत्याही दिवशी अलग व्हा बाबा, आता फक्त चुलच आहे एक. तसं पिकार नाही केलं त्यानं अजून, एकत्रच पेरतात एकत्रच पीक काढतात, असं म्हणजे एकच चालू आहे. पण अशी पुढची सोय लावून ठेवली ताजा बायनं. आता चालू आहे तितके तर चालू ठेवू, ज्या दिवशी नाही जमलं त्या दिवशी घ्या बाबा आपले भांडे नुसला. त्याला संग चांगला राहतात ना. तू चांगली राहायचं त्याच्या संग. फालतू सासूपणा कसं माय म्हणणं दाखवू नको. आज नसतं काय त्याच आहे. मग काय आपण वाईट हो. आता द्यायला हे तू समजलंस की नाही. आता का लहान राहिले लेकर बाया झाले द्यायले. म्हणजे कसं माय म्हणणं आहे, तुले नाही पोरगी, पोरायच्याच हाताखाली राह ना. मग सुनाई सगळं आपण साजरा राह जाय तिकडे, हाय की नाही. हो रे बापा आपल्याला माहित आहे, आजही सकाळी त्याचं ना आजही त्याचं. आता 2 पोरं 2 सुना. आपल्याला काय काय पोरगी आहे का 2 दिवस तिच्या घरी जाऊ. त्याच्यानं बापा आपण त्याच्या संग साजरा राहतो. काय करावं लागते. नातू की तू जीव लावता तू बाई तुले. हो बापा नातूचं नको गोष्ट करू. अरे मोठ्याची लेकरं हे लायण्याचं 12 महिन्याचं काय 1.5 वर्ष झाला आता. ओ माय असं येते रे. मग आजी म्हणजे बोलतात येत नाही, तत्र करते ते. पण असं अंगावर आहे मला. मीच बघू झाली त्याची माय धंदा करते. आपल्याच जवळ असते ते. आपल्याला धंदा काय आता म्हातारायले. आता नातू वागवण्यापेक्षा मोठं सुख असणार आहे का बाबा या म्हातारपणात. मी काही मग लेकराला अंतर नाही देत. लेकरं माझ्या अंगावर आहेत. बरं आहे चांगलं आहे ना. मग तो आलं काही दुखून राहिलं का रे मुरली. मला आज तुझं सोकेला दिसून राहिला रे बाबू.
अहो काही नाही बाई, आज मला जसं ना डोकसंच भारी भारी देवा वाटून राहिलं. सकाळपासून डोकसंच दुखून राहिलं. त्याच्या जाण वाटत असेल तुले. तसं काही नाही, तसं टणटणा आम्ही. काही टेन्शन नाही ना बाबा? हा, काही कोणाच्या उदाऱ्या गिदाऱ्या, काही कोणी त्रास देते का? नाही हो बाई, कोणाचं उदाऱ्या गिदाऱ्या काही नाही. आणि हाय तेल सांगेलाय देतो म्हणून पिकावर, ते आता व्याजानच काढलेलं आहे. ते चालते आता, ते काही नाही. त्याचं नको घेऊ तू टेन्शन. तसं काही टेन्शन नाही ना. आता डोकं काय हो, तसंही दुखते, उन्हा गिना नाही दुखते. बाबा आली, थांबा, मी चहा शिजून राहिला. जरासा कसं राहिला शिजायचा. ही बावली लढून राहिली ना, म्हणून उशीर लागून राहिला. ओय माय बाई, हे काय करून राहिले रे? हो बाई, ते गेली मला चहा शिजवायले. पिंकी होय ना, ते तिला मी म्हटलं फक्त माझं डोकं दुखून राहिलं तर लागे बाबा बाम देऊन लावू का, आणि बाबा मी डोकं दाबून देऊ का, आणि चहा करून आणतो बाबा. गेली ती तिच्या खेळभांड्यावर आता चहा करायला, आणि ती बावली ती लढते. चालू आहे तिचं. हो बाई, कर कर, तिचं आम्ही बसेल, आरामशीर कर. झाला बाई एकदाचा स्वयंपाक. काढले पेचा शेक भाजी. काढले नसते तर असं वाटलं असतं की पाय काढले नाही तर पाहुणचार बिना भज्याचा साजरा नाही लागत ना. आणि हा माणूस म्हणे डोकसं दुखते तयार न करू, पण ते साजरं लागते का? काय झालं असेल पण या माणसाला? डोकसं काय दुखून राहिलं असेल कालपासून, म्हणते डोकसं दुखते. काही टेन्शन तर नाही माय, काही उधारी तर नाही करून ठेवली माय कुठे? काय सांगा बाई, विचारा लागेल बाई. का माय ते दोस्त काही त्रास देऊन राहिले असतील ना, त्या माणसाने घेतले असतील, नाही तर पैसे त्याच्याजवळून पहिले आता ते मागत असतील. असं काही असेल, विचारा लागेल बाई मला शांततेनं द्यायले. या 8 दिवसात निरा हेच चालू आहे बाई, काही बोलणं नाही झालं काही संग. काही टेन्शनच असेल बाई द्यायले, म्हणून असतं डोकं दुखून राहिलं. नाही तर काय ना दुखणार आहे. चल बाई, आता झाला आता पाहुणचार. कसं आता बाई आल्या तर बाईला पाहुणचार करणं तर पडणंच ना. नसता केला तर साजरा लागत होतं का? किती म्हणतात त्या करू नको, पण आपल्याला साजरा लागते का? मामाजी गेली वाटत असतं ना की पाय माई पोरगी आली, हिनं काहीच नाही केलं. तसे ते काही म्हणत नाहीत मला, पण आपल्याच म्हणाले वाटते. झाला एकदाचा पाहुणचार. आता आंबे आले की रस करतो आणि एकदाचा जीव घालून देतो. एकदा जेवण आटपले की मग विचारते मी त्याला दुपारचं शांततेनं की काय झालं म्हणून. भजी नेऊ का खायला जराशी? भजीच नेतो सगळेजण आहेत बाई, मराठी बाई बिदारात असतात. मग बाईले तेले प्लेटीत भाजी नेतो काढून. त्या निमित्तानं बोलणं झालं तर बोलणं झालं. विचारतोच कोर्ट काढाच लागेल का हाय चालू नेमकं, माहित पाहिजे ना माय. नाही तर नसतोच घेईन माय, कायचं टेन्शन हा माणूस. पिंके, पिंके, बाई येऊ इकडे, प्लेटा नेऊ लागो एवढ्या. माय बाई कोण बसेला का? मी माय पुढच्या अंगणात गेलती, म्हटलं तिकडे दठ्ठ्यात बसेला का? अहो गरम गरम भजी केले ना, घ्या म्हटलं दोघं बहीण भाऊ खाऊन. हो माय, भजे केले ना, आणली का लगे? तुझ्यासारखी भाऊजाई पाहिजे बाई, खरंच ना. मी तर म्हणतो महिनाभर यायला पुरते. जाय तिकडे, टेन्शनच नाही माय. या ना माय बाई, राहा ना महिनाभर. महिना काय राहते, 2 महिने राहा, तुमचंच घर आहे माय. घ्या भजे घ्या, गरम गरम आहेत म्हटलं. दाखव माय बाई, तू तली प्लेट नाही आणली का? अहो मी प्लेटा भरल्या ना, आणि पिंकीला आवाज दिला कुठे आहे काय सांगा, आली नाही. तिला म्हटलं ये प्लेटा निवला. हो माय, ते बापाला चहा करून राहिली माय बाई. तिच्या बापाचं डोकं दुखून राहिलं तर पिंकी चहा करून राहिली माय बापाले. ते का रिकामी आहे का माय आपल्यासारखी? हो ना, काय ना डोकं दुखून राहिलं तुमचं? हा, घ्या गरम गरम भजे खा. भजे खाल्ल्यावर अर्ध डोकं तसंच बसून जाते का बाई, बसते की नाही? त्याच्या संग पुरीनं केलेला चहा माय बाई, मग काय राहिले बाई, चहा भजे बसला डोकं. घ्या प्लेट घ्या माय बाई. हो गरम गरम आहे तर मस्त. घे रे मुरली, घे गरम आहेत. आणू तो प्लेट आणि हे बसतीस. मला इतके नको देऊ, जरसे कमी कर मला. आता घ्या ना मग, द्याच्या आपली घेऊ नका एक परी. आता गरम आहे तर खाऊन घ्या. आणि पिंकी कुठे आहे? पिंके ये बाई, ये भजे घे ये. हा आई आई, मी चहा शिजून राहिली. पिंकीचा चहा काही 2-4 दिवस होत नाही. मुरली भजे खाय तू, आणि मी ना दे यायला 1 कप चहा करून दे बरं, अद्रकचा साजरा. अहो डोकं दुखते म्हणते. मी म्हटलं चहा घे, मग चहा घेतल्यानंतर बरं वाटेन. दे बरं तिला झाले 1 कप चहा शिजून दे. जेवणी पर उशिरा करू मग. आता का बाबा कुठे गेले बा? बाई मामाजी पोंगी घेऊन गेला सकाळ. का तुम्ही आज पोंगी नेले फाट्यावरून? कोणी काही म्हटलं नाही का पाठवा गिठवा का काही? काही नाहीत नेले मी आज. मला लय डोकं दुखून राहिलं, काही मध्ये जायची इच्छाही नाही करत. जाऊ दे आजचे दिवस. बाबा नेले ना गावात तेवढेच कट्टी घरून दे, जो आला गेला. असं काही नाही, जाऊ द्या. काहीतरी भिनशील आहे या माणसाचं. नाही तर पोंगे केले जायला काही नाही म्हटलं त्यानं. त्यापासून धंदा सुरू झाला पोंग्याचा, हरकानं नेत जात रोजही. आजच कोण नाही म्हणून राहिले. मला तर वाटते का दोस्ताईचंच काहीतरी हाय बाई भानगड. तेनच येईल काहीतरी धमकावलं गिमकावलं असेल. नाही तर आता येईल वाटू राहिलं असेल. कसं सांगावं घरी? मला बाई इकडे तिकडे गेल्या की विचारा लागेल त्याला, एकटे असले की. आता बाईच्या देखता विचारणं साजरं नाही लागणार, त्याला बी खराब वाटेल.
काहीतरी बिनसेलच आहे या माणसाचं. जाऊ द्या ना, तसं विचारलं एका दिवसानं कोणतंच वाया चाललं. सकाळी नाही जा. तसं मी म्हणत होते तुम्हाला या आरामच करा म्हणून. काल म्हणा तुम्ही डोकं दुखते. मी तर म्हणतो नाही तर चालता का फाट्यावर, मी बी येतो संग. फाट्यावरच्या डॉक्टरला दाखवून देऊ. दिन गोळ्या औषध देईन, एखादी सुई देईन, बसून जाईन. मला त्या उन्हा गिनाच्या नाही दुखते का बाई? उन्हाच्या दुखते की नाही बरं डोकं? हो ना, मी त्याला तेच म्हटलं उन्हाच्या नाही दुखत असेल जसं का आराम कर. लय दग 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 राहिली ना त्याच्या माग. नाही हो बाई, काही दगदग गिगदग काही नाही. आता गाईचं बी अर्ध्या निम्म बाबाच करतात. आणि घरातलं तर मला काय पोंग्याचं पाकिट फक्त भरू लागतं बा मी इले. ते तर हिचं संबंध तेच करते ते काही न काय ते काय. मला तर एक काळजी वाटते की हे ना बिमार पडा. हे बिमार पडली की मग लय गोत्यात घालते हे डायरेक्ट. मग ते लय दूर जाते का पाहिलं नाही का माग. मग मागच्या बारीनं मग सलाय ना लागेल लय हॉस्पिटलमध्येच न्याय लागलं होतं ना. तिचं ते बीपी ते वाढते मग ते कशाच्या कशीच करते. त्याचंही अर्ध टेन्शन येते मला की तिथे तर म्हटलं आहे की बापा जर सांभाळूनच कर, 2 पैसा कमी आला तर पुरते. हो बाई त्याचंही बरोबर आहे. मी ना जास्त हावरटपणा करू नको. हे करतो तेही करतो, तब्येत सांभाळ माय. तू टणटण असली तर सारा घर टणटण राहते. घरची बाई जशी धगधमी पाहिजे, नाही तर मग घर बाऱ्यावर सुटते बरं बाई. स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. आता त्या पोरीची शाळा उघडीन, तिच्या शाळेचं पुस्तक दप्तर का रे बाबू तिचं आणजो बापा ते सर्व ना. त्याच तर टेन्शन आहे बाई की ते पिंकीची शाळा उघडीन, तिचे पुस्तकं दप्तर, तिथून नाही तर पेरणं, पेऱ्याचं तर बी खत. एक तर तो डिग्या मागं लागला. तो म्हणते पैसे दे सध्या. त्याचे पैसे कुठून देऊ? आता त्याचे पैसे दिले नाहीत की तो घरीच येते. एक तो उधारी लय झाली त्याची करून ठेवली. आता व्याजही वाढलं त्याचं. आता तो घरी आला की तो मग माहित आहे माणसं घेऊनच येते घरी. किंवा अजून घरातलं वातावरणच बदलून जाईन सबन. काय मला समजून नाही राहिलं. त्याच्यातच पडलो मी. बी आणू का पिंकीची पुस्तकं आणू का त्या डिग्याचे पैसे देऊ? पैसा पाहिजे खडकू नाही खिशात. मध्येच मला काही समजून नाही राहिलं काय करा. त्या डिग्याला कसं तरी थोपवा लागेल मले. तो घरालोक नाही आला पाहिजे. घरालोक आलाय कसं मग मी नाही नाराज होईल. म्हणला की पिंकी मग भेटे, त्या लोकांना लय भेटे ते बाबाई मग मलाच कल्ला करतील. आता काय करता झाल्या जीवनात चुका त्या फेडता फेडताच चाललं मला. हो बाई मग काय ना आता ते शाळा उघडली की समजतील ना पुस्तक दिसतं का हो? शांत पहिली विचारच होते त्या बबड्याच्या आणले गेले का त्यानं आणले की मग हिची बी घेऊन येऊ आपण. काय लक्ष ठेवतो ते विचारतो त्या पहिले तेवढं की मला पुस्तकं आणले का बाई. हा मी विचारी अजून तर काही आणले नाहीत. आणले तर बापा पिंकी ड्रेस माहित होती. गाव भजे कसे झाले हो बाई? का तुम्ही खाना एखादा भजा तर खाऊन टाका त्याला सांगा तर खरी. हो माय मस्त झाले. मुलं मस्त भजे झाले कुरकुरीत मस्त. बाबाची एक प्लेट काढून ठेव जवळ. हा आणि मला ते ज्याच्या वक्ती देऊ नको. आता याच्यातच होते माय मला ते ज्याच्या वक्ती मी काही घेणार नाही भजा घ्या. बाबा हात द्यायच्या. माय बाई शिजला का चहा? मी आता म्हटलं काय सांगा संध्याकाळच्या स्वयंपाका लोक शिजते का पिंकीचा चहा. दे चहा दे. नाही तरी बाबा भजे खाऊन राहिले मस्त. भज्या संग चहा घ्या हो पोरीनं केला. मस्त केला हो पिंकीच्या. मस्त दिसून राहिला. आवडला ना बाबा? मग मस्त केला. का पिंकी ते बावली कुठे? अरे पाय दिलं तर तेच ठेवलं ना. मी चालली लवकर नाही तर तिला चटका लागेल ना. अरे थांब बावली थांब, मी आली. जाऊ नको चटका लागेल तुले. इले काही आता त्या बावली शिवाय सुचत नाही काही. अहो माहिती कब्बची तर घेऊन जाय. अजून फुटीन ना दे. ठेव ठेव तशीच ठेव, धुवू नको. मी धुईन. नाही बावली तर ती एकटी आहे ना. पाय जो फुटीन तिची कब्बशी तेच बाजूला ठेवून. काय चालू आहे रे? हो माय आले का मामाजी या. भजे भजे खाणं चालू आहे. भजे केले जरसे गरम गरम खाना काढला तर म्हटलं दोघं बहीण भावाले खा. तुमचीच वाट पाहून राहिल तर आम्ही. असं मला त्या दामोदरनं थांबवलतो. हे आंबे आणले म्हणे घेऊन जा. घे आंबे ने रसाचे आहे ते. त्या सांगितले होते का रे मुरली त्याले? हो बाबा मी सांगितलं होतं. मी म्हटलं तेवढे आंबे आणण्यापुरतं काही जात नाही. त्याला तो चालला होता. त्याला म्हटलं माझ्या घरचे घेऊन येतो. पैसे दिले होते बरं त्याले. तुम्ही दिले गेले का डबल? नाही बापा मी काही नाही दिले गेले. थैली घेतली चालला आलो मी. या बाबा मस्त गरम भजे आहेत या. नाही बाबा मी बजे खाईन तर मग मला ज्याले काही भूक नाही राहणार ना. मी ज्याच्या बाबतीत खाईन खातो मी सध्या. बरं द्या मग मी रस करतो आणि ताटाच वाढतो मग. अतिच बसू का बाई? अंगणात बसता का घरात बसता? मला काही ओर नाही. मी कुठेही बसतो. आबाजी चहा घेता का तुम्ही? मी चहा केला. पिंकी काय करून राहिली हो? तिचा मामाची चहा शिजवणं चालू आहे. तिच्या बाबाला दिला तिने 1 कप आणू. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या. हा नाही बाबा मी जेवतो बाई जेवतो आता. चहा नाही पित.
कमी ना तले ताट कोण नाही आणलं हा समजे म्हणजे सगळे जण जेवलो असतो एकटी कायले राहतं मग नाही हो जेवण तुम्ही मग बाळाले पंचायत होते मी गरम भजे काढतो ना जरशे अजून नाही हो माय नको काढू होता आता नाही खात मी ज्या चकती मग सांगितलं तुम्ही तुले बाबाले पाय विचार आणि तले काढ माय दोघं जण खात मी सुन सासरे आमचं झालं माय नाही नाही बापा माय एवढ्यातच होते. तू घे सुनबाई तू घे. का आई त्या सगळेले ताटा आणले माझ्या बावलीले नाही आणले माझी बावली कुठे गेली तिले नाही का भावनचार करत तू तिले बी देणार रसन पूर्णाची पोळी ते बी पाहुणी नसता आली आपल्या घरी आता होईन ते आपल्या घरची हो माय बाई माय ध्यानच नव्हतं माय ते बावली पाहुणीनच होय नाही थांब आणतो तिला ताट वाढून काय तू जेव त्यात लोक